आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हे बघ अभित, असंच पडून राहायचं आणि हा जो ऑक्सिजन मास्क देणार तो कंटिन्यू लावून ठेवायचा, कारण की काही टेक्निकल गोष्टी असतात ज्या डॉक्टर त्या प्लॅनचा मास्टरमाइंड मी आहे. हां नाही तुम्ही असाल डॉक्टर, पण ही ऑपरेशन्स कसे करायचे ना ते मला नका शिकवू तुम्ही. तुम्हाला तुमचे पैसे मिळाले ना, हो व्यवस्थित काम करायचं हिशोबात. आणि हिला सांगितलं ना सगळं समजावून? हो हो सांगितलं सर. तुम्ही दोघांनी फक्त ओव्हर ऍक्टिंग करा, मग लक्षात ठेव. पैसे कट. अरे वेदा आले पण कळवता नाही दादी. अरे खूप या कोण? ही वेदा, हिच्यासाठीच हा जीव द्यायला निघाला होता. हो आय सी. पण यांच्यामुळे झालंय का हे सगळं? सी व्हॉट हॅव यू डन. तुमच्यामुळे एखाद्याचं हसतं खेळतं आयुष्य. एनिवे, आता हा जगला तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येणार. पोलीस येतील तेव्हा व्यवस्थित जबानी द्या त्याला. पोलीस? डॉक्टर, पोलीस कशाला? कशाला? अहो सुसाईड अटेम्प्ट केलाय त्याने. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणं आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणं या दोन्ही गोष्टी क्राईम आहेत. क्राईम. क्राईम? पण डॉक्टर, प्रेम करणं काही गुन्हा नाहीये ना. आणि आबिरचं तर प्रेम आहे वेदावर. इनफॅक्ट आबिरचं जितकं प्रेम आहे तितकं कदाचित वेदाचंही नसेल. पण म्हणून आबिरने तिला अडकवण्यासाठी असलं काही केलंय असं काही नाही बरं का. बरं इतकंच काय, आबिरने तर कधी तिला ब्लेम सुद्धा केलेलं नाहीये. अहो पण तुम्ही हे सगळं मला कशाला एक्सप्लेन करताय? मी डॉक्टर आहे, डॉक्टर, पोलीस नाहीये. पोलीस येतील ना तेव्हा हे सगळं पटवून द्या त्यांना. हे बघा, मी माझं काम केलंय, पण होप्स नाही आहेत. काही लागलं तर सांगा. काय वेडेपण आहे अभि? का केलंस तू असं? प्लीज परत ये, माझ्यासाठी परत ये प्लीज. मी आलोच वेदा. मी येईपर्यंत थांबा. आय एम सॉरी. मला म्हणाला होतास तू, तुझ्या प्रेमाची किंमत मला कळेल तेव्हा खूप उशीर झाला असेल. पण
मला खरंच त्याचा अर्थ नव्हता कळला तेव्हा. रिअली सॉरी. प्लीज परत ये, माझ्यासाठी परत ये प्लीज. प्लीज. वा, सॉलिड झाली आहे भाजी मुक्ताताई. मस्त झालं ना जेवण बाबा? बाबा, अहो कसला विचार करताय? काय झालं? जेवा ना तुम्ही. नाही काय नाही बाबा. नाही तू म्हणतेस तसं स्वयंपाक खूप छान केलाय. मुक्ताने 100 पैकी 100 गुण द्यायला पाहिजे. हो हो. मला माहितीये बाबा तुम्ही कसला विचार करताय. बाबा, थोडं भात वाढू का तुम्हाला? मुक्ता, तुला 8:30 वाजत आले. ही वेदा कुठे राहिली? कुठे? अहो बाबा, येतच असेल ती इतक्यात. तुम्ही नका काळजी करू. आणि डॉक्टरनी काय सांगितलंय? आता स्ट्रेस घ्यायचा नाही. येस, फक्त भात घ्यायचा. तू जेव ग गपचूप. नाही, डॉक्टर लाख सांगतील ग. पण बाप म्हणून मुलीची काळजी वाटणारच ना. हो बाबा, पण वेदा आता लहान नाहीये. हो, म्हणूनच तर जास्त काळजी वाटते. बाबा, हा वेदाचा फोन आला होता. 1 तासभर झाला असेल. मी कामाच्या गडबडीत तुम्हाला सांगायला विसरले. तिला यायला थोडा उशीर होईल असं म्हणाली होती ती. बरं लाव. आता परत लाव तिला एकदा फोन लावून बघ. बाबा, ती बघा आलीच वेदा. वेदा, काय ग, कुठे होतीस? कुठे तू? काय आल्याला निघालीस? कुठे तू? काय विचारतोय मी? कुठे होतीस तू? इतका उशीर का झाला तुला? अगं मी काहीतरी विचारतोय वेदा तुला. कुठे होतीस? बाबा बाबा बाबा, प्लीज प्लीज तुम्ही हळू बोला, नाहीतर तुम्हाला परत त्रास सुरू होईल. प्लीज. आणि आल्या आल्या का झडती घेताय तिची? तुम्ही आधी जेवण संपवा, तुमची औषधं घ्या आणि जेवण झाल्यावर आरामात बोला तिच्याशी. आत्ताच आली ना बाबा ती. वेदा, तू जा पटकन फ्रेश होऊन घे. मी थांबलीये तुझ्यासाठी जेवायला. आपण दोघींनी जेवू. जा. बाबा, वरण. बाबा, मी आलेच. वेदा, काय झालं? का रडतेस वेदा? वेदा, का काहीतरी बोल. हे बघ, आकाश घरी आला होता तेव्हा मी त्याच्याशी बोलत असताना तुझ्या फोनची रिंगटोन ऐकली होती. म्हणजे ह्याचा अर्थ तू घरी आली होतीस, मग नंतर अचानक कुठे गायब झालीस? वेदा, वेदा, हे बघ, असं नको करूस. प्लीज प्लीज रडू नकोस.
बाबांना ऐकू जाईल वेदा, प्लीज शांत हो, प्लीज. सांग मला काय झालं वेदा, शांत हो आधी, प्लीज प्लीज. बोल बोल, काय झालं? अबीर अबीर त्याने परत वाट अडवली तुझी. मग काय झालं मला सांग. अबीरने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. वेदा वेदा, हे बघ हे बघ, असं लहान मुलासारखं नको वागू, ओके? आणि बाबा बाबा बाहेरच बसले, त्यांनी हे सगळं ऐकलं ना तर त्यांना परत टेन्शन येईल आणि ते आता कुठे हळूहळू रिकवर होत आहेत ना. प्लीज प्लीज रडू नकोस, हा? रडायचं नाही, प्लीज प्लीज शांत हो वेदा, प्लीज तो वेदा प्लीज. मी आहे ना वेदा. तू एक काम कर, तू वर जा, तू वर जा, मी येते, मग आपण बोलू. शांत हो, शांत हो, शांत शांत हो, वर जा, मी आहे. वेदा थांब. इकडे इकडे माझ्याकडे बघ, काय म्हणतोय मी. इकडे माझ्याकडे बघ. काय करायला काय झालं? काय विचारतो बोई मी तर? काय तुम्ही दोघे असे एकमेकींकडे काय बघताय? आता सांगताय की वेदा, काय झालंय ग? हा वेदा, आता माझा अंत बघू नकोस ना तू. मी काय विचारतोय त्याचं उत्तर दे. काय झालंय? काय झालंय बाबा? वेदा ते का रडते? अरे कधीपासून विचारतोय तिला मी, काय बोलतच नाहीये ती. वेदा ताई, अगं बोल ना, काय झालंय? बघतेस ना बाबांना टेन्शन आलंय, बोल ना पटकन. ठीक, तू सांगायचं नाही असं ठरवलं असेल, मी शरदला फोन करून विचार. नाही नाही नाही, नको बाबा, शरद काकांना फोन नको प्लीज. मग सांग काय झालंय? तेच तू, काय झालंय? बाबा, बाबा वेदा घरी येत असताना तिने रस्त्यात एक भयंकर ऍक्सिडेंट पाहिला आणि एक फॅमिली ऑन द स्पॉट गेली. आणि अशा पद्धतीने माणूस मरताना तिने कधी पाहिलं नाहीये, म्हणून घाबरलीये बाबा ती, म्हणून रडतीये. ठीक आहे, म्हणजे याचा धक्का बसला असणं साहजिकच आहे, पण काय यात न सांगण्यासारखं काय आहे? आणि तिला जर सांगता येत नव्हतं तर तू इतका वेळ गप्पा का बसली होतीस? काय ग? बाबा, मी सांगणारच होते,
पण ही आभा आली ना, आणि तिच्या समोर काही सांगायचं म्हणजे ती परत 100 प्रश्न विचारत बसते. किंवा रात्री ती झोपेत काहीतरी बघून मग दचकून उठते तरी, नाहीतर झोपेतच रडते. ए चल, काही आत्ता माझ्या समोरच सांगितलंस ना, मग मी कशाला काय प्रश्न विचारेन उगाच आपलं. पण वेदा ती फॅमिली गाडीतून जात होती की बाईक वरून? बघितलं बाबा, ही परत सुरू झाली. वेदा, हे बघ, जे झालं ते वाईटच झालं. त्यामुळे आता ते आठवत नको बसूस. जास्त विचार नको. तू जा, वर जा, फ्रेश हो. मी आलेच, मग आपण जेवण घेऊ. जा. वेदा, इकडे इकडे. शांत हो, शांत हो. बघ बाळा, तुला धक्का बसला असणारच, नक्कीच आहे. पण हे बघ बाळा, प्रत्येक माणसाचा कधी ना कधी शेवट हा होणारच असतो. पण तू अशा पद्धतीने होऊ नये इतकंच. पण प्रत्येक माणसाला मृत्यू सहजपणे पचवता यायला हवा. मग तो आपल्या माणसांचा असो किंवा अनोळखी माणसांचा. आणि अपघातातच म्हणशील तर माणसाची एक चूक त्याच्या संपूर्ण कुटुंबाला विनाशाच्या दरीत थकल. किंवा ड्रायव्हिंग असो किंवा जगणं, माणसाने कायम सजग राहायला हवं. कळतंय का? जे काय पाहिलंय ते सगळं विसरून जा आता. हा, आणि घेऊन घे. हा, जाऊन बाबांना औषध दे, आणि जाताना पाणी घेऊन जा, नाही तर तशीच जाशील. जा. वेदा, मी तुला आधीच सांगितलं होतं, अबीर बरा मुलगा नाहीये, लांब राहा त्याच्यापासून. इथे धड तुला स्वतःला सांभाळता येत नाहीये, आणि तू त्या नालायक मुलाचं कौतुक करत असतेस नेहमी. मुक्ता हॉस्पिटलमध्ये येतो, माझ्यासाठी स्वतःचा जीव द्यायला निघाला तो. तू असं बोलतेस त्याला? एक मिनिट, कशावरून त्याने खरंच सुसाइड अटेम्प्ट केलाय? आणि जरी केला असेल तरी तो वाईटच आहे. वेदा, बाबा काय म्हणालेत लक्षात आहे ना? तुझी एक चूक तुझ्या सकट सगळ्यांना महागात पडू शकेल. सो बेटर आहे तू लांब राहा त्याच्यापासून. नाही मुक्ता, अबीर खूप चांगला आहे.
मनापासून प्रेम करतो माझ्यावर. उगाच कोणी कोणासाठी जीव देतं का? अगं इमोशनल होऊन काही बोलू नकोस. अबीर विश्वास ठेवण्याच्या लायकीचा मुलगा नाहीये. हे एक बहीण म्हणून मी जर तुला स्पष्टपणे सांगण्यात मी वाईट ठरत असेल तर आय डोंट केअर. पण अबीर वाईट आहे आणि वाईटच राहणार. प्लीज लांब राहा त्याच्यापासून. अगं मुक्ता पण वेदा, अशीच जर इमोशनल राहिलीस ना तर सगळं जग तुझा फायदा घेईल. आणि आता अबीरही तेच करतो. तुला इमोशनल फूल समजून तुला जाळ्यात ओढतो असं मला तरी वाटतंय. त्यामुळे कोणताही डिसिजन घेण्याच्या आधी 100 वेळा विचार कर. त्याने जे सुसाईड अटेम्प्ट केलंय ना तो मूर्खपणाच आहे. पण जर असा मूर्खपणा तू करायचा विचार केलास ना तर ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी तुझ्या 2 कानाखाली देईन. का वेदा, अबीरला विसर. यातच तुझं भलं आहे.